प्रश्न पहिला, बिसाइड फूड द पिलग्रिम्स कॅरीड सम मेडिसिन. आता या प्रश्नामध्ये इथे बिसाइडच्या ऐवजी बिसाइड्स या प्रेपोजिशनचा वापर होईल, कारण बिसाइडचा अर्थ होतो नेक्स्ट टू, अलॉंग साईड किंवा ॲट द साईड. म्हणजे मराठीमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला बाजूला या अर्थी बोलायचं आहे त्यावेळेस आपण बिसाइडचा वापर करतो. पण जेव्हा केव्हा इन ॲडिशन टू, अपार्ट फ्रॉम म्हणजे मराठीमध्ये आणखी किंवा खेरीज या अर्थी बोलत असल्यास बिसाइड्स या प्रिपोजिशनचा वापर होतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये यात्रेकरू अन्नाशिवाय काही प्रमाणात मेडिसिनसुद्धा घेऊन आली होती. म्हणजे इन ॲडिशन टू फूड पिलग्रिम्स कॅरीड सम मेडिसिन विथ देम. म्हणून या ठिकाणी बिसाइडच्या ऐवजी बिसाइड्स या प्रेपोजिशनचा वापर होईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल येईल की बिसाइड्स फूड द पिलग्रिम्स कॅरीड सम मेडिसिन. शब्दार्थ बघू. फूड एक नाव नाही, याचा अर्थ अन्न, आहार किंवा खाद्यपदार्थ असा होतो. आणि सम एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ थोडेसे किंवा काही प्रमाणात असा होतो. त्यानंतर पिलग्रिम एक नाव नाही, याचा अर्थ मराठीमध्ये यात्रेकरू, तीर्थयात्रा करणारी व्यक्ती असा होतो. त्यानंतर मेडिसिन्स एक नाव नाही, याचा अर्थ औषध किंवा चिकित्साशास्त्र असा होतो. सेकंड क्वेश्चन, ॲडल्ट्स सफरिंग चिकन पॉक्स कॅन डेव्हलप ऑल काइंड्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा सफर क्रियापद येईल त्यावेळेस त्याच्यासमोर नेहमी फ्रॉम प्रेपोजिशन येत असतं. म्हणून इथे सफरिंगच्या पुढे फ्रॉम येईल आणि वाक्यरचना अशी असेल, ॲडल्ट्स सफरिंग फ्रॉम चिकन पॉक्स कॅन डेव्हलप ऑल काइंड्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स. कधीही असो, वाक्यामध्ये जेव्हा केव्हा सफरिंग किंवा सफर क्रियापद येईल त्यावेळेस वाक्यामध्ये त्याच्या पुढे फ्रॉम प्रेपोजिशन येईल. शब्दार्थ बघू. ॲडल्ट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ प्रौढ किंवा वयात आलेला असा होतो. सफर एक वर्ब आहे, याचा अर्थ व्यथा किंवा कष्ट होणे असा होतो. त्यानंतर डेव्हलप एक वर्ब आहे, याचा अर्थ विस्तार होणे किंवा वाढणे या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे अडचण किंवा बिकट स्थिती असा याचा अर्थ होतो. प्रश्न तिसरा, दी वेल नोन पियानिस्ट हॅड टू प्रॅक्टिस फॉर सेव्हरल अवर्स अ डे इवन आफ्टर ही रोज टू फेम. आता या प्रश्नामध्ये इथे प्रॅक्टिस एक नाऊन आला आहे, म्हणून या ठिकाणी याला प्रॅक्टिस या वर्बने रिप्लेस करायला लागेल. कारण प्रॅक्टिस एक नाव नाही, याचा अर्थ होतो अ हॅबिट किंवा रिपीटेड एक्सरसाइज. आणि या प्रॅक्टिसचा अर्थ होतो कॅरी आउट एन ॲक्शन किंवा कौशल्य प्रभुत्व प्राप्तीसाठी सराव करणे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये पियानिस्ट म्हणजे पियानो वादक पियानो वाजवण्याचा सराव दिवसातून काही तास करत असतो. म्हणून जो पियानो वाजवण्याचा जो कार्य आहे किंवा जे प्रॅक्टिस आहे ते एक प्रकारची क्रिया आहे आणि ती क्रिया डिस्क्राईब करण्याकरिता आपण क्रियापदाचा वापर केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रॅक्टिस या नामाच्या ऐवजी प्रॅक्टिस या क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल. दी वेल नोन पियानिस्ट प्रॅक्टिस फॉर सेव्हरल आवर्स अ डे इवन आफ्टर ही रोज टू फेम. त्यानंतर शब्दार्थ बघू. इवन एक ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, याचा अर्थ सुद्धा किंवा पासून सुद्धा होतो. वेल नोन एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ सुप्रसिद्ध असा होतो. फेम एक नाऊन आहे, याचा अर्थ ख्याती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी किंवा कीर्ती असा होतो. त्यानंतर राईज एक नाऊन आहे, याचा अर्थ वृद्धी किंवा उगम या अर्थी आपण याला वापरू शकतो. चौथा प्रश्न, दी प्राईम मिनिस्टर वॉज आस्क्ड टू राईट अ फॉरवर्ड टू द बुक. आता या प्रश्नामध्ये फॉरवर्ड या शब्दाच्या ऐवजी फॉरवर्ड या शब्दाचा वापर होईल, कारण या फॉरवर्डचा अर्थ होतो लीडिंग, अहेड किंवा ॲडव्हान्स म्हणजे पुढे किंवा पुढचा. मराठीमध्ये जेव्हा आपल्याला पुढे किंवा पुढचा या अर्थी बोलायचं आहे त्यावेळेस आपण या फॉरवर्डचा वापर करतो. तर पुस्तकाच्या सुरुवातीला जे प्रस्तावना लिहिली असते त्या प्रस्तावनेला इंग्लिशमध्ये डिस्क्राईब करण्याकरिता फॉरवर्ड या नावाचा वापर होतो. म्हणून या ठिकाणी फॉरवर्डच्या ऐवजी फॉरवर्ड येईल आणि याचा अर्थ होतो शॉर्ट इंट्रोडक्शन, प्रिलिमिनरी किंवा प्रस्तावना. आणि प्रस्तावनेसाठी आपण फॉरवर्ड या शब्दाचा वापर करतो. म्हणून इथे फॉरवर्डच्या ऐवजी फॉरवर्ड येईल आणि वाक्यरचना दी प्राईम मिनिस्टर वॉज आस्क्ड टू राईट अ फॉरवर्ड टू द बुक अशी होईल. त्यानंतर शब्दार्थ बघू. आस्क एक वर्ब आहे, याचा अर्थ विचारणे किंवा निवेदन करणे असा होतो. त्यानंतर राईट एक वर्ब आहे,
याचा अर्थ लिहिणे किंवा लेखन कार्य करणे असा होतो. प्रश्न 5वा, आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू ऑन युअर गुड मॅनर्स अँड युअर इम्पेकेबल बिहेवियर. आता या प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी ज्या कॉम्प्लिमेंटचा वापर केला जाईल, कारण आता याच्यात आणि याच्यात फरक काय, तर इथं स्पेलिंगमध्ये थोडा डिफरन्स आहे. इथं PLE आहे आणि इथं PLI आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्या कॉम्प्लिमेंटचा अर्थ होतो यूज टू एक्सप्रेस ॲडमायरेशन ऑफ, म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्याकरिता आपण ज्या कॉम्प्लिमेंटचा वापर करतो. तर जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीमध्ये असलेली कमीपणा म्हणजे उणीपणा भरून काढण्याकरिता जे काही आपण त्याच्यामध्ये ॲड करतो किंवा कम्पेन्सेशन प्रोव्हाइड करतो, तर कम्पेन्सेशन प्रोव्हाइड करण्याकरिता आपण कॉम्प्लिमेंट ज्या वर्डचा वापर करतो. तर दिलेल्या प्रश्नामध्ये गुड मॅनर्स म्हणजे चांगला शिष्टाचार हा एक गुण आहे आणि या गुणाची प्रशंसा करायची असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी ज्या कॉम्प्लिमेंटचा वापर होईल, ज्या कॉम्प्लिमेंटचा नाही. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे या कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी हा कॉम्प्लिमेंट शब्द येईल, म्हणजे क्रियापद येईल आणि असंही वाक्यरचना असेल, आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू ऑन युअर गुड मॅनर्स अँड युअर इम्पेकेबल बिहेवियर. शब्दार्थ बघू. गुड एक ॲडजेक्टिव्ह आहे ज्याचा अर्थ चांगला, उत्तम किंवा सच्चरित्र असा होतो. त्यानंतर मॅनर्स एक वर्ब आहे ज्याचा अर्थ रीत किंवा शिष्टाचार असा होतो. त्यानंतर इम्पेकेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ त्रुटीहीन किंवा निर्दोष असा होतो. त्यानंतर बिहेवियर एक नाउन आहे, याचा अर्थ वर्तणूक किंवा आचरण असा होतो.